Oh, my dear students, welcome back to our channel. आपण इंजिनियर्स कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या या कॉलेज रिव्ह्यू सिरीज मध्ये आपण पुढचं कॉलेज पाहणार आहोत. समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. कॉलेज रिव्ह्यू सिरीज मध्ये आपण मोस्ट ऑफ द कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीचे दिलेले आहेत. कारण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे कॉलेज आहेत, जितके कॉलेज आहेत त्याच्या तुलनेमध्ये दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये मला नाही वाटत की कॉलेज इतके जास्त असतील. म्हणून आपण फर्स्टला पुणे युनिव्हर्सिटी कव्हर केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेज अपलोड करणार आहोत. तर तुम्ही त्याच्यासाठी किती तत्पर आहात, तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चला मग, तर आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करूयात. ओरिओ पाहायला गेला समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचा तो 2008 मध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. लोकेशन आहे पुणे आणि टाईप आहे प्रायव्हेट टाईप मध्ये येतं. गव्हर्नमेंट टाईप मध्ये येणार नाही. SPPU अंडर हे कॉलेज येतं. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर कॉलेज येतं. 85 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 78 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट असा हा कॉलेज तुम्हाला पाहायला भेटेल. हा थोडंसं जास्त आहे. 85 किलोमीटर म्हणजे थोडंसं जास्त पडेल तुम्हाला. पण हे कॉलेज आहे ते नवीन आहे किंवा नवीन इस्टॅब्लिश झालेलं आहे 2008 मध्ये. आपण असे काही कॉलेज पाहिले आहेत की खूप जुने पण आहेत आणि खूप नवीन पण आहेत. आपल्या आपल्या चॅनलवरती तुम्ही जर MST CET 2025 ची जर प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण काय करावे, काय नाही, डूज अँड डोंट्सचा जो व्हिडिओ आहे, तो अपलोड केलेला आहे किंवा चॅप्टर वाईज वेटेज जो आहे, त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. किंवा तुम्हाला जर ऑनलाईन रिसोर्सेस यूज नसतील करता येत किंवा कोणते तुम्ही जर कन्फ्यूज असाल कोणते ऑनलाईन रिसोर्सेस यूज करावे, जेणेकरून आमचा स्कोर वाढला पाहिजे, जेणेकरून आम्हाला पर्सेंटाइल जास्त आले पाहिजेत, आम्हाला चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. यासाठी पण आपण डेडिकेटेड व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ भेटत नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकतात. त्यावरती आपण व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे त्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर कॉलेजचा जे आहे ते ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. काय-काय फॅसिलिटीज, काय-काय तिथं तुम्हाला कॅम्पस भेटते का नाही, हॉस्टेल आहे का नाही, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. पहा ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते ऑफर्ड करतात. CTC पण ऑफर्ड आहे. प्लेसमेंट सेल अवेलेबल आहे. टीचिंग एक्सपिरियन्स वाले टीचर्स तुम्हाला फॅकल्टी पाहायला भेटतील. आणि बाकी तुम्ही पाहू शकतात इंटरनल एक्झाम पण आहेत, कॅन्टीन पण आहे तुमच्यासाठी, कॉम्प्युटर सेंटर पण आहे, ॲन्युअल डे होतात, स्पोर्ट्स फेस्टिव्हल अँड ऑल हे सर्व काही जे आहे आपण कॉलेजच्या डायरेक्ट वेबसाईटवरनं उचललेलं आहोत. तर तुम्हाला यातली काही शंका करण्याची गरज नाही असं मला वाटत नाही. तर तुम्ही पाहू शकतात. आणि MST CT 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे. आपण फ्री काउन्सिलिंग बॅच जे आहे ते स्टार्ट करणार आहोत तुमच्या MST CETच्या पेपर नंतर. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइल नुसार कॉलेज लिस्ट काढून देणं असेल. कॅप राउंड 1, 2, 3 जितकेही कॅप राउंड होतील तितके कॅप राउंड भरणं असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे तर काय करायचं? नाही कॉलेज अलॉट झालं तर काय करायचं? ही सर्व इन्फॉर्मेशन आपण त्या या बॅचमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ती बॅच ही तुम्हाला सर्व काही फ्रीमध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत. तर तुम्हाला ती ॲक्सेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी WhatsApp नंबर देईन. त्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती बॅच ॲक्सेस करू शकतात आणि तुम्ही एक बार तुमची बॅच ॲक्सेस झाली, तुम्ही एनरोल झालात, त्यानंतर तुम्हाला मी पर्सनली कॉन्टॅक्ट नंबर देईन. त्यावरती तुम्हाला 24/7 तुम्हाला कॉलिंग असेल, फ्री कॉलिंग असेल आणि तुम्हाला फ्री डाउट जे आहेत तुमचे क्लिअर केले जातील. तर पाहूयात पुढे ट्युशन फीस जी आहे 3.09 लाख आहे 3 to 4 इयर्ससाठी. हॉस्टेल फी 35,000 ती 1 वर्षासाठी तुम्हाला ₹35,000 भरावे लागेल. एक्झाम जर पाहायला गेलं तर MST CET आणि JEE मेन्स थ्रू तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. काउन्सिलिंग पण JEE मेन्स आणि MST CET थ्रू होते. प्लस तुम्हाला मॅनेजमेंटचे काही कोटा आहेत या ठिकाणी पाहायला भेटतील कॉलेजमध्ये. त्या पण तुम्ही पाहू शकतात ते कॉलेजच्या वेबसाईटवरती दिलेले आहेत.
तर कट ऑफ पहा आपण डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईटवरनं उचलून घेतलेला आहोत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आहे 61 2024 चा. इलेक्ट्रॉनिक्सचा आहे 62, सिव्हिलचा आहे 57 आणि ई-एन-टी-सीचा इथे दिलेला नाहीये. निअर अबाउट 60 असेल रेंजमध्ये. ठीक आहे. मेकॅनिकलचा आहे 35, इलेक्ट्रिकलचा आहे 62, ए-आय-एम-एलचा आहे 65 आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे जो की डाटा सायन्स आहे, त्याचा आहे 70.62. असा हा कट ऑफ तुम्ही पाहू शकतात. प्लेसमेंट या ठिकाणी शुअर नाही 502 बॅड गेटवे. या ठिकाणी मी शुअर सांगू शकत नाही कारण कॉलेजच्या वेबसाईटवरती तसं मला प्लेसमेंट भेटले नाही. हां, विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज जे आहेत ते होते, की 3 to 4 एल-पी-ए असं पॅकेज, एव्हरेज पॅकेज भेटू शकतं किंवा भेटलेलं आहे. ते रिव्ह्यू होते. पण ते रिव्ह्यूवरनं एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही Googleवरती जाऊन कॉलेजचं नाव टाका, समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन. जे वेबसाईट येईल कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तिथे एक तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर असेल कॉलेजचा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथे आणखीन काही जर माहिती पाहिजे असेल, तर ती विचारू शकतात. व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.